चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण स्वाध्याय 2.3 मधील पहिलं गणित अत्यंत सोपं गणित आहे. त्याला फक्त एक निकष आहे, ते गुणाकारामधील नियमाचा. -1 ला त्याने 100 वेळा गुणल्यावर गुणाकार येतो. आता कितीला? -1 ला -1 ने गुणायचंय. -1 ला म्हणजे काय? -1 गुणिला -1. आता तुम्हाला माहिती आहे गुणाकाराचा नियम काय आहे? मायनस इंटू मायनस इज इक्वल टू प्लस होतं. मग काय होतं? मायनस मायनस काय होतात? प्लस. आणि हा एक जशाला तसा राहणार. म्हणजे असं तुम्ही 100 वेळा करत गेले खाली तर उत्तर तुमचं +1च येणार. किती येणार? +1. याच्यात काहीच बदल होणार नाही. म्हणून आपलं पर्याय क्रमांक ए याचं उत्तर राहणार आहे. कारण +1 जिथं साईन नसतं तिथं प्लस असतं, म्हणून याचं उत्तर काय येणार आहे? आपलं +1. चला विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरा गणित पहा. एका मोज्याच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. जर मोज्याच्या 5 जोड्याची किंमत 1250 असेल तर मोज्याच्या 2 जोड्या आणि 4 टोप्याच्या किमती कितीला पडतील? इथं तुम्हाला लक्षात आलं असेल, एका मोज्या जोडीची किमतीत टोप्याच्या किमतीच्या दुप्पट आहे. म्हणजे पहा, एक मोजा जोडी घेतली तर त्या टोप्याच्या किती दुप्पट जाते, डायरेक्ट दुप्पट. म्हणजे काय होणार आहे? एक सॉक्सची जोडी घेतली तर तुमच्या किती टोप्या येणार आहे रे? 4 टोप्या येणार. किती टोप्या येणार आहे? 4 टोप्या डायरेक्ट एका जोडीत मध्ये, कारण त्याच्या दुप्पट आहे ना. एका जोडीमध्ये 2 टोप्या बसन आणि दुप्पट म्हणायचं 2 टोप्यामध्ये 4 टोप्या बसन. तर बघा आता एका मोज्याच्या पुढे काय सांगितलं? जर मोज्याच्या 5 जोड्याची किंमत 1250 असेल तर मोज्याच्या 2 जोड्या आणि 4 टोप्याची किंमत आपल्याला इथं काढायची आहे. आता सर्वात पहिले एका मोज्या जोड्याची किंमत काढू आपण. कशी काढायची? आता 5 जोड्याची किंमत किती आहे? 1250. याला भागील 5 करायचं. याला भागीला 5 करायचं. मग 12 5 1 5 5 दुने 10. बरोबर. मग आता मग सांगा, 5 दुने 10 खाली उरले 2, डबल 5 5 25 आणि हा 0 वर द्यायचा. म्हणजे एका सॉक्सच्या जोडीची किंमत, म्हणजे एका मोज्या जोडीची किंमत किती भेटली तुम्हाला? 250 रुपये. बरोबर आहे. इथं काय सांगितलं? एका मोज्या जोडीच्या किमती टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. म्हणजे आता इथं कधी एका सॉक्सच्या जोडीची किंमत किती भेटली? 250. म्हणजे इथं डायरेक्ट किती टोप्या भेटणार आहे एका जोडीच्या? 2. मग मला सांगा, आता इथं काढायचं आपल्याला टोप्याच्या जोडीची किंमत. साहजिकच आपल्या सॉक्सच्या जोडीच्या पेक्षा कशी वाढली रे? म्हणजे 2 टोप्या तर इथं सॉक्सची एकच जोडी, सॉक्सची एक जोडी. तर इथं 2 सॉक्सच्या जोड्याची किंमत किती भेटायला आली? 250. आपल्याला किती काढायची आहे? 4 जोड्याची. मग 4 टोप्याची किंमत किती होणार इथं? टोप्याची किंमत 4 टोप्याची किंमत. आता 2 टोप्याची 250 आहे तर 4 ची किती होणार? डायरेक्ट 500. मग 500 मध्ये 4 टोप्या, तर मग सॉक्सच्या जोड्या किती काढायची इथं तुम्हाला? 2. मग एका सॉक्सच्या जोडीची किंमत किती भेटेल? 250. मग 2 सॉक्सच्या जोड्या मोज्याची जोड्याची किंमत किती भेटेल रे? 2 मोज्याची जोडी बरोबर हे 250 अधिक 250 बरोबर किती भेटले? 5. आणि शेवटी काय सांगेल? 2 यांची किती कितीला पडतील? मग दुकानदाराला कधी तुम्ही पैसे द्यायला गेले तर 4 टोप्याची किंमत 500 अधिक आणि 2 सॉक्सच्या जोड्याची किंमत किती वाढली रे? 500. बरोबर तुम्हाला दुकानदाराला किती रुपये द्यायचे? मग 1000 रुपये. आहे का? असा पर्याय आपला पर्याय क्रमांक
बी. पहा, दोन अंकांची बेरीज 8 आणि त्यांचा गुणाकार 15 आहे. त्यांच्या उभय पक्षांची रेसिप्रोकल बेरीज असेल. म्हणजे आता इथं काय सांगितलं, दोन अंकांची बेरीज किती पाहिजे तुम्हाला? 8. मग मी समजा इथं 3 अधिक 5 घेतले, यांची बेरीज किती व्हायला लागली रे? 8. आणि याच संख्येचा मी गुणाकार केला, 3 गुणिला 5 बरोबर किती झाले रे? 15. आता यांचं काय सांगेल? रेसिप्रोकल म्हणजे काय आहे बो? याचं छेदात रूपांतर करा सरळ सरळ. याचं रूपांतर होतं 8/15. हे त्याचं काय राहणार रे आपलं उत्तर, म्हणजे पर्याय क्रमांक ए त्याचं उत्तर राहील. स्वाध्याय 2.3 आणि त्यामुळे चौथा गणिताकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष द्या. हे गणित तुम्हाला पेपर मध्ये पडलेलं आहे. असे गणित पडतात, त्यामुळे तुम्ही थोडस लक्ष द्या आणि गोंधळ करू नका. पहा आता, एका परीक्षेत रमेशला गुरुदास पेक्षा 15 गुण जास्त मिळाले, तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदास पेक्षा 7 गुण कमी मिळाले. जर त्यांना तिघांना मिळून 83 गुण मिळाले असतील, तर गुरुदासला मिळालेले गुण शोधून काढा. या ठिकाणी तुम्हाला आता गुणांचे गुण दिले, काही दिले काहीचे देल नाहीये. या गणितामध्ये आता सर्वात कमी गुण कोणाला मिळाले हे आपल्याला पहिले शोधून काढायचं आहे. मग इथं वाचता लक्ष येतं. पहा, एका परीक्षेत रमेशला गुरुदास पेक्षा 15 गुण जास्त आहे, म्हणजे गुरुदास पेक्षा जास्त गुण कोणाला आहे? रमेशला आहे. बरोबर आहे. मग इथं रमेश मोठा झाला, गुरुदासला गुण जास्त आहे मिळाले, तरी लीलाला त्याच परीक्षेत गुरुदास पेक्षा 7 गुण कमी आहे. मग गुरुदास पेक्षाही कोणाला गुण कमी रीत? लीलाला आहे. कोणाला? लीलाला किती गुण कमी आहे? 7 गुण कमी. म्हणजे आपल्याला सर्वात कमी गुण कोणाला आहे? तर लीलाला आहे. जे माहित नाही, लीलाचे गुण माहित आहे का? नाही. मग लीलाला काय मानायचं? यक्स. लीला बरोबर यक्स मानायचं. आता लीलापेक्षा कोणाला गुण जास्त? किती? गुरुदासला किती? 7 गुण कसे आहे? जास्त आहे. मग गुरुदासचे गुण काढून घ्यायचे. गुरुदास ही लीलापेक्षा किती गुण जास्त आहे? 7. आणि गुरुदास पेक्षाही रमेशला गुण किती जास्त आहे रे? 15. मग रमेश शेवटी किती आहे? गुरुदासचे किती गुण आहे? 1 अधिक 7. आणि याच्यापेक्षाही रमेशला किती गुण जास्त आहे रे? 15. आणि या तिघांची बेरीज आपल्याला देईल 83. आणि याच्यावरूनच आता आपल्याला गणिताची काय करायचं रे? गणिताची मांडणी करून आपल्याला गणित सोडवायचं आहे. आता बघा, आता याची मांडणी कशी होणार बघा. हे लीलाचे मार्क x+, नंतर गुरुदासचे मार्क x+7 प्लस रमेशचे मार्क x+7 + 15 = 83, म्हणजेच 83. आता सर्वांची बेरीज. आता बघा, x किती आपल्याकडं? 1 2 3, म्हणजे झाले 3x अधिक हे 7 7 7 14, 14 आणि 15 किती झाले रे? 29. बरोबर तुमचे 83. आता हे 29 इकडं प्लस आहे, इकडे जाताना काय होणार आहे रे? मायनस आहे. 3x जशाला तसे ठेवा. 83 मधून तुम्ही आता 29 काढा. मग आता 29 काढण्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता, 83 तून 29 काढा. 13 तून 9 गेले, इथं 7 राहिले, 4 आणि 7 मधून 2 गेले, इथं राहिले 5. म्हणजे इथं किती उत्तर आलं तुमचं? 54. बरोबर. मग 3x बरोबर 54. हे 3 इकडं या x सोबत गुणिलं आहे, बरोबर चिन्ह जिकडे जातं ते होतं भागीला. x बरोबर 54 भागीला 3. 3 1 3, खाली उरले 2, 3 8 24. मग x बरोबर काय आलं रे आपलं? x बरोबर आपल्याकडे भेटलं 18. आता मग सांगा, आपलं कोणाचे गुण काढा सांगेल रे? गुरुदास. आता गुरुदास बरोबर काय? x+7.
लक्ष करा आता, गणित मोठं आहे, थोडं लक्ष द्यायचं. गुरुदास गुरुदास बरोबर काय, एक्स प्लस 7. एक्स ची किंमत किती भेटेल आपल्याला, 18. मग 18 अधिक 7, पहा बरं किती आली बेरीज. 18 आणि 7 किती झाले, सांगा पटकन किती, 25. आहे का पर्याय आपल्या 25. गुरुदास बरोबर बी. या ठिकाणी आपल्याला गुरुदासचे मार्क किती भेटले, 25. वा गणित नंबर 5, 1836 या संख्येला 17 ने भागले असता येणारा भागाकार कोणता. आता इथं कोणाला बी गणित येतं, हा सरळ सरळ काय करायचं आहे तुम्हाला, इथं भागाकार टाका. भागाकारात काय रे, 1836 भागीला 17. वाटतं तितकं सोपं नसतं. पहा आता, 17 एक 17, खाली किती उरला 1, वरून घेतले 13. आता 17 आणि 13 भाग जातो का, जातो का नाही. मग अशा ठिकाणी भाग द्यायचा शून्याचा. काय आता द्यायचा रे, शून्याचा. आणि मग 3 मधून 0 गेले 3, आणि हा 1, वरून किती आले रे, इथं झाले 136. इथं किती झाली 136. आता आणि 17 8 किती रे, 17 8 136. वा वा, थांब दर्शक, 17 8 136. हे झाले 0 0. म्हणजे आपला भागाकार किती आला रे, 108. पर्याय क्रमांक ए. अत्यंत सोपा आहे. असे ज्या प्रकारचे गणित तुम्ही घरून करण्याचा. स्वाध्याय 2.3 मध्ये 6वं आणि 4थं गणित सारखं आहे. कोणतं, 4थं आणि 6वं सेम आहे, फक्त थोडस बदल व्हायले ते बघा आता कसा. एका परीक्षेत करीम रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळाले. म्हणजे या ठिकाणी कोणाला, करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळाले. म्हणजे रहीमपेक्षा करीमला 15 गुण जास्त मिळाले. मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले. कोणाला, मदनला रहीमपेक्षा. म्हणजे मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी. रहीमपेक्षा करीम मोठा आणि मदनपेक्षा रहीम मोठा झाला. ती गणना मिळून 110 गुण मिळाले. तर करीमला किती गुण मिळाले. मग सांगा आता इथं सर्वात लहान कोण आहे रे, मग मदन. कोण आहे, मदन. मदनला काय मानणार आहे आपण, मदन बरोबर एक्स. आणि मदनपेक्षा मोठं कोण आहे रे, रहीम. कोण आहे रे, रहीम. रहीम बरोबर काय होणार, एक्स अधिक 10. आणि या रहीम पेक्षाही कोण मोठा आहे, करीम. करीम बरोबर एक्स अधिक 10 अधिक 15. आणि या तिघांची बेरीज किती दिली आपल्याला, 110. सेम याचं एक समीकरण तयार करून ते सोडवायचं आणि उत्तर तुम्हाला मिळून जातं. बघा मग आता कसं आहे, याची समीकरण कसं तयार होतं, x प्लस 10 अधिक x अधिक 10 आणि 5 25, 10 आणि 15 25. हा आता इथं 1 2 3, इथं बी 3 x आहे, इथं बी 3 x आहे. 1 2 आणि 3, म्हणजे झालं 3x अधिक 10 आणि 25, 10 आणि 25 बरोबर 110. आता 35 इकडे अधिक, इकडे जाताना काय होतात रे, वजा. बरोबर, 110 वजा 35 करा पटकन, येतं का उत्तर. नाही, बरोबर. किती आलं रे, 75. आता तुम्हाला माहिती आहे हे 3 इकडे गुणीला, इकडे जाताना काय होणार आहे रे, भागीला. x बरोबर 75 भागीला 3. 3 आहे का 3, 3 2 6, खाली उरला 1, 3 5 15.
एक्स बरोबर काय आलं रे 15, 25 काय आलं 25. एक्स बरोबर 25 म्हणजे तुम्हाला मदनचं 25 मिळालेलं आहे. तुम्हाला कोणाचं काढायचं आहे रे? करीमला किती गुण मिळाले करीमला. मग करीम बरोबर काय आपलं एक्स प्लस 10. मग एक्सची किंमत किती आपल्याकडं? एक्सची किंमत किती आहे? हा अबे 50 25 आली ना. हे 25 अधिक हे 25 बरोबर 50. म्हणजे करीमला गुण किती मिळाले रे मग 50. पर्याय क्रमांक डी. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गणित नंबर 4, याच्या आधी गणित नंबर 6, हे दोन्ही गणित आणि 7वं गणित सारखंच आहे. आता तुम्हाला मी सांगतो, याच्यातलं मी तुम्हाला जास्तीत जास्त समीकरण तयार करून देतो आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. मी एक समीकरण कसं तयार करू देतो पहा. आता एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी पडले, कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले, सगळ्यांना मिळून 205 गुण मिळाले, तर जोसेफला किती गुण मिळाले? आता मग सांगा याच्यात सर्वात लहान कोण आहे रे? जोसेफ, बरोबर आहे. कारण जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी आहे. जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी आहे, मग साहजिकच अमितला जोसेफपेक्षा 8 गुण जास्तच राहणार. मग सर्वात लहान कोण झाला रे? जोसेफ. सर्वात लहान कोण झाला रे? जोसेफ. जोसेफ बरोबर तुम्ही एक्स घेतला तर अमित काय होणार आहे रे? आणि अमितपेक्षाही कुमारला 12 गुण जास्त आहे. मग या 2 नंबरला अमित, एक्स प्लस 8, आणि अमित पेक्षाही कुमारला 12 गुण जास्त आहे, म्हणजे काय होईल रे? कुमार. हे अमितचे मार्क एक्स प्लस 8 आणि प्लस याला किती मार्क जास्त आहे? 12, बरोबर. म्हणजे या तिघांची तुम्हाला किती बेरीज दिली? 205. समीकरण काय तयार झालं रे? एक्स प्लस 8 प्लस एक्स प्लस 8 प्लस 12 बरोबर 205. आता इथपर्यंत तुम्हाला सोडून दिलं. काय आलं? 3x अधिक 12 आणि 8 20, 20 आणि 8 28, 28 बरोबर 205. आता खालचं समीकरण तुम्ही सोडवायचं आणि जोसेफचं म्हणजे जे येणार उत्तर एक्स येणार आहे ते तुमचं जोसेफच येणार आहे डायरेक्ट. ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.